गट क्रमांक 366 संदर्भातील आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित। चिपरी येथील गट क्रमांक 366 मधील गायरान जमीन, समस्त धनगर समाजाला दिलेली जमीन तसेच विविध समाजांच्या स्मशानभूमी व दफनभूमींच्या हक्काच्या प्रश्नांबाबत सुरू असलेले आमरण उपोषण प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या लेखी आश्वासनानंतर आज स्थगित करण्यात आले। ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने सुरू केलेल्या या लढ्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उपोषणकर्त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। गट क्रमांक 366 संदर्भातील विविध आदेश रद्द करून सदर जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात यावी तसेच गावच्या हक्काच्या जमिनीबाबत न्याय निर्णय व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी दिनांक 8 जून 2026 पासून ग्रामपंचायत कार्यालय चिपरी येथे आमरण उपोषण सुरू केले होते। या आंदोलनाला गावातील सर्व समाज बांधव, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता। दरम्यान कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्वसन शाखेकडून प्राप्त झालेल्या पत्रामध्ये तहसीलदार शिरोळ यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। त्यानंतर तहसीलदार शिरोळ यांनी लेखी पत्राद्वारे गट क्रमांक 366 संदर्भातील सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येत असल्याची माहिती दिली। सदर समितीमार्फत सर्व कागदपत्रांची तपासणी व मते जाणून घेणे, संबंधित ग्रामस्थ व प्रतिनिधींची बाजू ऐकून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सदर तसेच हा अहवाल 15 दिवसाच्या आत सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। प्रशासनाने दिलेल्या या लेखी आश्वासनाचा सन्मान राखत आणि प्रशासनावर विश्वास व्यक्त करत उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला। मात्र ग्रामस्थांच्या मागण्यांवर न्याय व ठोस कारवाई होणे आवश्यक असून आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास भविष्यात पुन्हा लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला। यावेळी उपस्थित समस्त गावातील नागरिक, ज्येष्ठ मंडळी, महिला वर्ग, तरुण मंडळे, सर्व स्तरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।